गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मंडळी, गणेश चतुर्थी जवळ आली आहे आणि तुमच्या सजावटीची तयारी सुरू झाली असेल। म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या बाप्पासाठी घरच्या घरी एक सुंदर आणि सोपी मखर सजावट कशी केली आहे हेच दाखवणार आहोत। चला सुरू करूया। सर्वप्रथम मी डेकोरेशनसाठी बॅकड्रॉप बनवायला घेतलाय आणि यासाठी मी सुंदर असा मोराचा पिसारा बनवते। त्यामुळे गणपतीच्या हाईट प्रमाणे मी मोजून हा एवढा मोराच्या पिसाऱ्याच्या शेपचा कार्डबोर्डचा पीस कापून घेतलाय। आता या मोरपंखी कलरने हा पूर्ण कार्डबोर्डचा पीस मी कलर करून घेते। हे पहा, संपूर्ण कार्डबोर्डला मी मोरपंखी कलर लावून घेतलेला आहे आणि आता हा व्यवस्थित ड्राय करून घेते। हे पहा, ही मिररची लेस मी आणलेली आहे। आता जो मोराचा पिसारा हा मी बनवत आहे त्याच्या बॉर्डरला ही लेस चिकटवून घेते। हे पहा, तुम्ही बघू शकता याच्या बॉर्डरला मी अशी ही लेस लावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे वेगळ्या वेगळ्या शेपचे मी मिरर्स आणलेले आहेत। याने आता याच्यावर डिझाईन बनवून घेते। हे पहा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळीकडे मी असं सुंदरसं मिरर वर्क करून घेतलेलं आहे आणि आता काय करते, ह्या मोराच्या पंखांनी मागच्या बाजूने डिझाईन बनवते। हे पहा, मागच्या बाजूने मी सगळे असे मोरपंख चिकटवून घेतलेले आहेत। हे पहा, मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे मी असे मोरपंख असे चिकटवून घेतले। हे पहा, तुम्ही बघू शकता सुंदर असा बॅकड्रॉप बाप्पाच्या डेकोरेशनसाठी तयार झालेला आहे। हा बॅकड्रॉप मी या लोखंडी स्टँडला तारेने बांधून घेतलेला आहे स्टेबल राहण्यासाठी। इथे टेबलला मी असं कव्हर शिवून ते घातलेलं आहे आणि इथे ह्या बेल्स लावलेल्या आहेत आणि ह्या माळ्या लावलेल्या आहेत। बॅकड्रॉपच्या मागे देखील सेम कलरचे पडदे मी लावलेले आहेत आणि त्याच्यामधून आर्टिफिशियल लामण दिव्यांच्या ह्या माळा सोडलेल्या आहेत आणि सुंदर असं हे बाप्पाच्या आगमनासाठी डेकोरेशन मी तयार केलेलं आहे। तर मंडळी, कशी वाटली ही आमची सजावटीची कल्पना? तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।